मुंबईतील खारदांडा समुद्रकिनारी कचऱ्याचा ढिगारा वाढत चालल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जुहू किनाऱ्यावरील कचरा उचलून खारदांडा समुद्रकिनारे टाकत जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनी केला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून या ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढिगारे वाढतच चालले आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय. त्यामुळे खारदांडा समुद्र किनाऱ्यावर डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल निवाटे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी त्यांनी महापौर ऋतू तावडे यांना तातडीने पत्र देखील पाठवलेलं आहे. या संदर्भात चिंतामणी निवाटे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला आहे. आपणास सांगू इच्छितो की आज गेले 2 महिन्यांपासून जुहू बीच जो टुरिस्टांचं एक ठिकाण आहे, त्याशिवाय तिथे मोठे हॉटेल इंडस्ट्रीज आहेत, धनदाड्यांचे बंगलेज आहेत, हा परिसर स्वच्छ ठेवून हा पूर्ण कचरा जो काढला जातो तो डंपरमध्ये न टाकता, डम्पिंग ग्राउंडला न नेता त्याने एक नव्याने आज डम्पिंग ग्राउंड आमच्या खारदांडा कोळीवाड्याच्या खाडीलगत केलेलं आहे. या परिसरामध्ये आमच्या कोळीवाड्यातली लोक पहाटे 4:30-5 वाजता प्रभात फेरीसाठी जातात. मग त्यामध्ये महिला असतात, पुरुष असतात, लहान मुलं तिथे फुटबॉल खेळण्याकरता जातं. परंतु ह्या डम्पिंग ग्राउंडमुळे एवढा त्रास होतो आहे की त्यांना वास देखील सहन होत नाही. मच्छरांचा मोठा पैमान झालेला आहे. त्यात कचऱ्यामध्ये अनेक ठिकाणी काचा, पत्रे वगैरे असतात आणि अशा वेळेला मॉर्निंगला जी लोक प्रभात फेरीला जातात किंवा खेळायला जातात त्यांना अनेक वेळेला पायांना जखमा झालेल्या आहेत. मी गेले 2 महिने देखील प्रभाग समितीमध्ये मी हा विषय घेतला. DMC मोठे साहेबांना देखील सांगितलं की केवेसच्या अधिकाऱ्यांना आपण सांगा आणि तो कचरा जो तिथे कोस्टल रोडचा जो ब्रिज आहे त्याच्या पलीकडे या लोकांनी जो टाकला आहे, जो पत्रकारांच्या निदर्शनात येऊ नये किंवा प्रशासनाच्या निदर्शनात येऊ नये, हा एक चोरून गपचूप त्यांनी तिथे एक मोठा डम्पिंग ग्राउंड तयार केलेला आहे. मी त्यांना सांगितलं देखील की तो कचरा लवकरात लवकर उचलून घ्या, परंतु आजतागत त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेलेली नाही. पालिका प्रशासन असं म्हणतं की आम्ही सातत्याने जिथला कचरा आहे तो उचलला जातो, त्याच्यासाठी आम्ही कामगार देखील तैनात करण्यात आले. या सगळ्याबाबत आज तुम्हाला सांगू हे पत्र आहे. आज मी महापौरांना पत्र लिहिलेलं आहे. पत्र लिहिलं, हे बघा, हे पत्र आहे. मी महापौरांना पत्र लिहिलेलं आहे. त्याशिवाय वैयक्तिक मी महापौरांना भेट देखील घेतली. त्यांना सांगितलं की गेले 2 महिन्यापासून मी DMC साहेबांना फॉलोअप करतो की तो कचरा आपण उचलून घ्यावा, परंतु तिथे कुणी लक्ष द्यायला नाही. मी त्यांना आज विनंती केली, ताई, की आपण हा कचरा आपण केवेसच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ते उचलून आमचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, जेणेकरून तिथे एक मोकळा श्वास पहाटे लोकांना येण्या जाण्याकरता घेता येईल. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.